नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आता खरीप हंगाम 2024 चालू आहे। आता शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे रेनफॉल एक्सेस असेल किंवा इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं एक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी बघा शासनाने स्थानिक स्तरावर म्हणजे संपूर्ण ज्या ठिकाणी पाऊस पडलेला असेल त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आता बघा, आता हे जे शासनाने पंचनामे करायला लावले आहेत, तर आता ती मदत नेमकी कुठल्या निकषावर भेटणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि याची माहिती शेतकऱ्यांना असली पाहिजे। तर बघा, शासनाने ज्यावेळेस GR काढला होता म्हणजे 23 मार्च 2023 रोजी शासनाने एक GR काढलेला होता आणि त्या GR नुसारच आता शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। ते NDRF चे जे निकष आहेत त्याप्रमाणे मदत दिली जाणार आहे। आता ती मदत दिली जाणार आहे असा GR त्यांनी 30 मे 2025 रोजी काढलेला आहे। तर बघा, 30 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने एक GR काढलेला आहे आणि त्या GR मध्ये त्यांनी असं सांगितलंय की 23 म्हणजे जो 2023 चा GR आहे त्यानुसारच शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। आता याच्यामध्ये बघा, जे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीचं धोरण आहे म्हणजे NDRF याच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे। आता बघा, त्या GR नुसार काय आहे, तर पहिले राज्य सरकारच्या माध्यमातून 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात मान्यता होती आणि हेक्टरला 13,600 रुपये जिरायतसाठी मदत देण्याचे निकष होते। परंतु बघा, ह्या जो 2023 चा GR काढला शासनाने त्या नव्या धोरणानुसार 2 हेक्टर पर्यंत मर्यादा आणली आणि 8,500 रुपये प्रति हेक्टर एवढी मान्यता दिलेली आहे। तर बघा, 27 मार्च 2023 या GR नुसार काय केलेलं आहे त्यांनी, म्हणजे आता जे शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे ती या GR च्या माध्यमातूनच, म्हणजे या GR मध्ये जे नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे। जर समजा आपत्तीग्रस्त व्यक्तीचा किंवा या नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये देण्याची म्हणजे 4 लाख रुपये मदत भेटणार आहे। समजा एखाद्याला अपंगत्व आलं, हात निकामी झाला, पाय निकामी झाला, तर अशांना 74,000 ते 2,50,000 पर्यंत मदत भेटणार आहे। जखमी व्यक्ती हॉस्पिटलला समजा गेला तर त्याला 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी करता जर ऍडमिट दाखल केलं तर त्याला 16,000 रुपये भेटणार आहे आणि 1 आठवड्याच्या आत जर 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीत जर त्याला उपचार केला तर त्याला 5,400 रुपये नुकसान भरपाई भेटणार आहे। आता बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे जर एखादं क्षेत्र 2 दिवसापेक्षा जास्त दिवस पाण्याखाली गेलं, घर वाहून गेलं किंवा नुकसान झाल्यास अशा नुकसानग्रस्ताला भांडे खरेदी करण्यासाठी प्रति कुटुंब 2,500 रुपये आणि कपडे खरेदीसाठी प्रति कुटुंब 2,500 असे नुकसान भरपाई भेटणार आहे। त्यानंतर बघा, शेतजमिनीवर जर गाळ किंवा वाळूचा थर 2.5 ते 3 इंच जमा झाला तर अशा शेतकऱ्यास प्रत्येक बागेसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर आहेत। आता त्याच्यामध्ये बरेच नियम सुद्धा आहेत। कोरडवाहू पिकासाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर, फळबागासाठी 22,500 प्रति हेक्टर, दुधाळ जनावरे गाय असेल, म्हैस असेल, उंट असेल यांच्यासाठी 37,500, मेंढी, बकरी किंवा डुक्कर असेल यांच्यासाठी 4,000 रुपये, ओढकाम करणारी जनावरे समजा बैल असेल, उंट असेल यांचं जर नुकसान झालं किंवा मयत झाले तर 32,000 रुपये अनुदान भेटणार। गाढव असेल, सिंगरू असेल अशा प्रकारची छोटी जनावरे जर मृत्युमुखी पडली नैसर्गिक आपत्तीमुळे तर अशा जनावरांचा पाठीमागे 20,000 रुपये भेटणार आहेत। कुक्कुटपालन बघा, जर कोंबड्यांचं नुकसान झालं तर प्रति कोंबडी 100 रुपये भेटणार आहे आणि हे अनुदान 10,000 रुपयापर्यंत भेटणार आहे। त्यानंतर जनावरे चारा छावणीसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं। मत्स्य व्यवसाय असेल, मत्स्य बीज असेल यासाठी सुद्धा अनुदान याच्यामध्ये तरतूद आहे। कच्चे घर असेल, पक्के घर असेल याचे नुकसान झाले तर 1,20,000 ते 1,30,000 पर्यंत रक्कम भेटू शकते। आता ही जी नुकसान भरपाई आहे ती 27 मार्च 2023 च्या शासनाच्या GR नुसार दिलेली आहे आणि तो GR शासनाने 30 ऑगस्ट 2025 रोजी काढलेला आहे। त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांना आता या प्रकारेच मदत भेटणार आहे। त्याच्यामुळे जी पहिली जास्त मदत भेटणार होती तो GR शासनाने अधिक्रमित केलेला आहे
आणि जो 2023चा जी आर आहे त्या जी आर नुसार आता आपण पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अजूनही पंचनामे केलेले नसतील त्यांनी 30 ऑगस्ट 2025च्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पंचनामे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला नुकसान कसं भेटेल, आपलं झालेलं नुकसान हे पदरात पाडून घ्यायचं आहे की जेणेकरून आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम भेटणार आहे, कारण शासनाने याच्यात बरेच बदल केलेले आहेत. असो, जो काही शासनाचा नियम आहे त्यानुसारच आता खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे. आता याच्यामध्ये जर समजा शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये सरकारने जर अशा विशेष शेतकऱ्यांना जर वाढीव रक्कम दिली तर ते सुद्धा शासन देऊ शकतं. परंतु जे सर्वसाधारण नुकसान आहे ते आता या 2023च्या NDRF च्या निकषानुसार शेतकऱ्यांना भेटणार आहे. धन्यवाद.